श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 12। दायंबाची इंद्रवणी। दायंबाला खरूज झाली होती, ते फार खाजवीत होते। ते पाहून सर्वज्ञ म्हणाले, खरूज खाजविना तो विरक्त। सर्वज्ञांना तेल उठणे लावून झाले, मग आंघोळ करीत होते। दायंबा तांब्याने पाणी टाकत आणि बाईसा श्रीमुकुट चोळत सर्वज्ञांचे स्नान झाले। बाईसा वस्त्रे आणायला गेल्या। सर्वज्ञांनी वस्त्रे परिधान केली, मग उरलेल्या पाण्याने दायंबा आपले खरूजचे अंग धुवू लागले। जसे जसे गरम पाण्याने खरूज शेकत तसे तसे सुख होत असे आणि म्हणायचे, जा रे इंद्राधिक, हो हे सुख तुम्हाला नाही। सर्वज्ञ म्हणाले, काय हो भोजेया, इंद्रवणीचे सुख घेतात की काय? मग त्यांनी सर्व अंग धुतले, सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले। मग सर्वज्ञांना ज्यावेळी आंघोळ घालीत त्यावेळी सर्वज्ञ म्हणायचे, बाई भोजनासी इंद्रवणी ठेवा। बाईसा पाणी ठेवायची, ते अंग धुवायचे, तेने करून त्यांची खरूज गेली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।